नमस्कार. आज आपण दुधीचा पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत. दुधीची भाजी सहसा कोणी खायला पाहत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुधीचा पराठा जर बनवला तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील असा हा पराठा तयार होतो. अगदी सोपा आणि घरात असलेल्या साहित्यांपासून हा पराठा बनतो. नमस्कार, मी श्रावणीच होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीकडे वळू. तर पराठा करायला प्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठी लसूण घेतली आहे. छोटी लसूण घेतली तर 3-4 घ्यायच्या. 2 हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, किती कमी तिखट हव्या तशा. अर्धा इंच आलं, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 लवंग, पाव चमचा ओवा आणि थोडी धुवून साफ केलेली कोथिंबीर घ्यायची. इथे हे काही ठराविकच जिन्नस घालायचे आहेत. आता हे पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचे. अशा पद्धतीने जाडसर वाटायचे. हे आता एका वाडग्यात काढून घेऊयात. आता इथे मी दुधी आधीच किसून घेतला होता. घरी दुधी जास्तीचा राहिला होता, तो किसून जेवढा झाला तेवढा घेतलेला आहे. हा साधारण घरातली रोजची वापरातली वाटी असते एवढा आहे, तो घेऊयात. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा भाजलेले बडीशेप पावडर. इथे तुम्ही न भाजलेले धणा जिरा पावडर घेतलं तरी सुद्धा चालेल. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा सफेद तीळ, चवीप्रमाणे मीठ. इथे पाव चमचा सेंधव मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा रोजचं रेग्युलर मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा साखर. साखरने मिश्रणाची चव बॅलन्स राहणार. आणि इथे चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मिक्स हर्ब घेतलेले आहे. इथे हे प्रत्येकी पाव चमचा असे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता. याने पराठ्याच्या चवीमध्ये अजून भर पडेल. आणि इथे अजून चव वाढण्यासाठी पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे, पाव चमचा हिंग घालायचं. आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे. या मिश्रणातील मीठ, साखर आणि दुधी मिक्स होऊन मिश्रण ओलसर होणार. दुधीला त्याचं पाणी असतं, ते पाणी सुटणार आणि मिश्रण चांगलं एकजीव होणार. तर इथे हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून झालेले आहे. आता ह्यात 2 वाटी गव्हाचं पीठ मिक्स करायचं. इथे 2 वाटी म्हणजे साधारण अर्धा किलो एवढं पीठ आहे. आता हे पीठ जमेल तेवढं हे असंच एकजीव करून घ्यायचंय, म्हणजेच मिक्स करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून राहिलेला मसाला आहे त्याचं पाणी हे ह्यात मिक्स करायचंय आणि चांगलं मळून घ्यायचं. आता 1 लहान चमचा सफेद तीळ घालायचे आणि आधी दुधी किसून घेतला होता त्याचं पाणी राहिलं होतं ते सुद्धा यामध्ये ऍड करायचं आहे. आता हे छान मिक्स करून चांगलं मळून घेऊयात. तर हे पीठ मळून असं झालेलं आहे. मळून झालं की 2 ते 3 चमचे तेल घालून पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा. इथे चांगलं पीठ मळून झालेलं आहे. त्याचे आता इथे 2 गोळे तयार करून घेतलेत. तर आता हे झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचंय. अर्ध्या तासासाठी पीठ मुरत ठेवलंय, तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊयात. तर चटणीसाठी इथे अर्धी वाटी फ्रेश ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते मिक्सर मध्ये घेऊयात. 2 मोठी लसूण घ्यायची आहे, लहान लसूण असेल तर थोडी जास्त घ्यायची. अर्धा इंच आलं, 1 तिखट आणि 1 कमी तिखट अशी हिरवी मिरची घेतली आहे. तिखट चटणी हवी असेल तर एखाद दुसरी मिरची तुम्ही अजून ऍड करू शकता. आवडीप्रमाणे चिंच घेतलाय. इथे चिंचऐवजी तुम्ही लिंबू रस घेतला तरी सुद्धा चालेल. अर्धा चमचा गूळ किंवा साखर घ्यायची आहे, थोडी कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडं पाणी घालून दाटसर चटणी वाटून घ्यायची आहे. आता ही चटणी अशी वाटून झालेली आहे, ती आपण एका बाउलमध्ये काढूयात. ह्या चटणीला वर राई कढीपत्त्याची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. तर ही अशी आपली चटणी तयार झाली आहे. तर आता मळलेलं पीठ पाहून घेऊया.
तर हे पीठ आता चांगलं मुरलंय, थोडं नरमही झालेलं आहे. ते पुन्हा चांगलं मळून घेऊयात. आता हे असं चांगलं पीठ मळून झालेलं आहे. त्याचे एकाच आकाराचे गोळे करायचे. 2 वाटी पिठामध्ये बरोबर 10 गोळे तयार झाले आहेत. तर आता ह्याचे एक एक पराठे लाटून घ्यायचे. जसं आपण चपाती करतो त्याच पद्धतीने कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा. पराठा थोडा जाडसरच लाटायचा. पराठा लाटताना त्याचा शेप कमी जास्त झाला असेल तर एक गोल झाकणाच्या साहाय्याने एकाच आकाराचा पराठा गोल कापून घ्यायचा, म्हणजे हा असा एकसारखा पराठा तयार होतो. आता तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा तूप लावायचंय. इथे मी थोडं तेल सोडलंय. तवा गरम झाला की पराठा शेकून घ्यायचा. कडा चांगल्या शेकून घ्यायचे. जसं आपण इतर पराठे कसे करतो त्याचप्रमाणे हा पराठा शेकून घ्यायचा आहे. तर आपल्याला पाहिजे असेल तर तूप लावायचं. हा असा एक पराठा तयार झाला आहे. तर त्याचप्रमाणे असे बाकीचे पराठे सुद्धा शेकून घ्यायचे. हा पराठा खायला खूप हेल्दी आहे. घरात शिल्लक राहिलेल्या दुधीमध्ये हा असा पराठा तुम्ही नक्की करू शकता किंवा तुम्ही याची पुरी सुद्धा बनवू शकता. तर असे हे सगळे पराठे शेकून झालेले आहेत. ह्यात जास्त तेलाचा वापर केला नाहीये, त्यामुळे पराठे घडी केल्यावर सुद्धा मोडत नाहीयेत. म्हणून पीठ मळताना तेलाचा वापर थोडा कमी करायचा. हे असे एकाच आकाराचे पराठे दिसायला चांगले दिसतात. आता हे पराठे घरातील लोणच्या बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व करा, किंवा कुठलीही बनवलेली पातळ भाजी असेल त्याबरोबर सुद्धा चांगली लागेल. ह्यात अजून चव येण्यासाठी काही अधिक मसाले ऍड केले आहे, त्यामुळे पराठा एकदम चविष्ट झाला आहे. हा असा पराठा तुम्ही बाहेर कुठे फिरायला जायचं असेल तेव्हा सुद्धा डब्यामध्ये घालून घेऊन जाऊ शकता. हा पूर्ण पोटभरीचा नाश्ता होणार. तर अशा या स्वस्त आणि मस्त दुधीच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.